Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the sixth lecture about simultaneous linear equations, and this is a part of video series of video lectures about SSC mathematics. See, in the last lecture, we were discussing about something called Cramer's rule. Correct? काय होता हा क्रॅमर्स रूल? इन अ नटशेल तो विषय असा आहे की एक समजा हे इक्वेशन असेल a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 and suppose the second equation is a2x plus b2y is equal to c2. These are two simultaneous equations, 1 and 2. Now what we do is, see, first thing is we will write these equations in this particular form. त्यामुळे कॉन्स्टंट टर्म ही राईट हँड साईडला असेल आणि एक्स आणि वाय मधल्या टर्म्स या लेफ्ट हँड साईडला असतील. म्हणजे थोडक्यात समजा हे तुम्हाला असं काहीतरी दिलेलं आहे 2x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. तर आपण हे असं ठेवून ते इक्वेशन क्रॅमर्स रूलने नाही सॉल्व्ह करणार. आपण काय करणार, हे आधी 2x प्लस 3y इज इक्वल टू 5 अशा फॉर्मॅटमध्ये ते आणणार जसं इथे आहे. मग आपण 3 डिटर्मिनंट्स तयार करणार. पहिला डिटर्मिनंट त्याला आपण डी म्हणतो, तो म्हणजे एक्स आणि वायचे कोइफिशियंट्स. आता पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे कोइफिशियंट्स काय आहेत बघा, a1 b1. त्यामुळे पहिला रो त्या डिटर्मिनंटचा a1 b1 आणि दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट्स आहेत a2 आणि b2 म्हणून ते a2 b2. त्यामुळे याची व्हॅल्यू किती, a1 b2 मायनस a2 b1. हा आपला डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला, दॅट इज से 3. त्याच्यानंतर गेल्या लेक्चरलाच मी तुम्हाला असं सांगितलं होतं, ऑब्झर्व करायला सांगितलं होतं की ही जी दोन इक्वेशन्स आपण लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये एक्सचे कोइफिशियंट्स बघा a1 a2 तो पहिला कॉलम असतो या डी या डिटर्मिनंटचा आणि b1 b2 दॅट इज द सेकंड कॉलम ऑफ द डिटर्मिनंट. आता dx ज्यावेळी आपण तयार करणार त्यावेळी थोडक्यात असं आपण म्हणूया, हा एक्सचा कॉलम हा वायचा कॉलम. तर एक्सचा जो कॉलम आहे तो आपण इज इक्वल टू टर्म्सनी रिप्लेस करणार. लक्षात घ्या, म्हणजे आपण काय, एक्सचा जो कॉलम आहे तो काय आहे a1 a2. इन प्लेस ऑफ दॅट यू विल राईट इक्वल टू टर्म्स c1 c2 आणि हा जो आहे b1 b2 तो आपण तसाच ठेवणार. जेव्हा मी dx तयार करतो आहे डिटर्मिनंट, दॅट विल बी ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग कॉलम करस्पॉन्डिंग टू एक्स बाय इक्वल टू टर्म्स. तर त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय होणार बघा, c1 b2 मायनस c2 b1. ओके, दिस इज सपोज 4. आणि मग डी वाय आपण कॅल्क्युलेट करणार. डी वाय काय असतो बघा, जसं इथे केलं तसंच हा जो वायचा कॉलम आहे डी हा आपला रेफरन्स आहे. लक्षात घ्या, डी इज द रेफरन्स. त्याच्यामध्ये काय ते बदल करायचे. एक्सचा जो कॉलम आहे त्याच्याऐवजी इज इक्वल टू टर्म्स लिहिल्या c1 c2 की तुम्हाला dx मिळाला. तसंच डी या डिटर्मिनंटमध्ये वायचा जो कॉलम आहे b1 आणि b2, इफ यू रिप्लेस इट बाय c1 c2, हा कॉलम तसाच राहील एक्सचा. a1 a2 विल रिमेन ॲज इट इज. इन प्लेस ऑफ वाय कॉलम वी विल राईट इक्वल टू टर्म्स. त्यामुळे काय होईल, इक्वल टू c1 c2. आणि मग त्याच्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होणार बघा, a1 c2 मायनस a2 c1. हे समजा पाचवं आहे. तर आता हा जो डी आहे dx आहे आणि dy आहे त्याच्यावरून आपण एक्सची किंमत काढतो. dx अपॉन डी म्हणजे एक्स झालं आणि y इज dy अपॉन डी. लक्षात घ्या, दिस इज द फॉर्म्युला अँड दिस इज द मेथड बाय कॉल्ड एज अ क्रॅमर्स रूल. क्रॅमर इज अ मॅथमॅटिशियन who developed this method, and so by his name this method is known, Cramer's rule. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे की या सर्व पद्धती ज्या आहेत त्या ज्या मॅथमॅटिशियन्सनी डेव्हलप केल्या त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपणाला असली पाहिजे. तुमच्या पुस्तकामध्ये तो डेलिबरेट अटेम्प्ट केलेला आहे. हे सर्व न वाचता पुढे जाऊ नका. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आपण पायथागोरसचा थिअरम तुम्ही शिकलात तर पायथागोरस संदर्भामध्ये काहीतरी आपणाला माहिती पाहिजे. पायथागोरस इज अ ग्रेट मॅथमॅटिशियन. तसंच हा क्रॅमर, त्याचा बघा 1704 3 जुलै ते 4 जानेवारी 1752 हा त्याचा कालखंड होता.
हा स्विस मॅथमॅटिशियन, स्विस म्हणजे स्वीडनमध्ये, स्वीडिश मॅथमॅटिशियन वी कॅन से, वॉज बॉर्न इन जिनेव्हा. ही वॉज व्हेरी वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स सिन्स चाइल्डहुड. अगदी लहानपणापासून गणिताबद्दल त्याला आत्मीयता होती. ॲट द एज ऑफ 18 ही गॉट डॉक्टरेट अँड ही वॉज प्रोफेसर इन जिनेव्हा. आपण ज्या लोकांच्या संदर्भात ज्यांचं काम आपण वापरतो आहोत त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती या पुस्तकामध्ये तुमच्या चांगला प्रयत्न आहे तो. तर त्याचा तुम्ही हे नुसतं न वाचता पुढे जायचं असं ते करू नका, लक्षात घ्या. त्यामुळे इथे हे जे फॉर्म्युले तयार झाले ते आपण वापरून काही प्रॉब्लेम्स आपण सोडवूया. फॉर एक्झाम्पल तुमच्या एक्झरसाइजमध्येच मी डायरेक्टली जातो. बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. आय होप यू अंडरस्टूड दिस मेथड. मेथड काय साधं आहे. डी, डी एक्स आणि डी वाय असे 3 डिटर्मिनंट्स तुम्ही तयार करणार. डी हा बेसिक डिटर्मिनंट आहे विच इज ऑब्टेन्ड बाय युजिंग कोइफिशियंट्स ऑफ दीज 2 इक्वेशन्स. एक्स आणि वायचे कोइफिशियंट्स वापरून याला कोइफिशियंटचा डिटर्मिनंट असं म्हणा पाहिजे तर. आणि हा डी एक्स तो जो आपण कोइफिशियंट्सचा डिटर्मिनंट लिहितो त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे दे आर कोइफिशियंट्स ऑफ एक्स आणि सेकंड कॉलम इज कोइफिशियंट ऑफ वाय. ओके, दिस इज हाऊ the things are, and now we have to use this method to solve some problems, right? So we will do directly 1 or 2 problems from the exercise, and that will help you to understand this method clearly. ठीक आहे. बघा, आपण हा जो एक्सरसाइज आहे 3 त्याच्यामधला समजा आपण 5वा प्रॉब्लेम करूया. बघा तो कसा आहे. 5वा प्रॉब्लेम, 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. 4m प्लस 6n, n आपण चुकून तो खाली लिहिला, इट इज नॉट राईट. 6n ओके इज इक्वल टू 54. आणि दुसरं इक्वेशन त्यातलं आहे 3m प्लस 2n इज 28. 3m plus 2n is equal to 28. So here variables are not x and y. असं काही गरज नाही आहे की प्रत्येक वेळी ते x आणि y मधलं इक्वेशन पाहिजे. इट कॅन बी लाईक दिस, m आणि n मधलं ही इक्वेशन्स आहेत ते ठीक आहे. त्यामुळे पहिला डिटर्मिनंट जो आहे मेन डिटर्मिनंट त्याचं काय होणार बघा. कोइफिशियंट्स बघा m आणि n चे पहिल्या इक्वेशन मधले कोइफिशियंट्स काय आहेत 4 आणि 6. सो हियर इट विल बी 4 and 6 पहिला रो. दुसरं काय बघा 3 आणि 2. सो दिस इज 3, 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस. 4 दुणे 8 वजा 3 सक 18. 8 वजा 18 म्हणजे काय झालं वजा 10. आणि डी एक्स किती होईल बघा. आता डी एक्स म्हणजे मी काय डी एक्स नाही लिहून चालणार आता कारण एम आहे म्हणून प्रॅक्टिस पाहिजे प्रॉब्लेम्सची. डी एम लक्षात घ्या. डी एम काय होणार. हा जो एमचा कॉलम आहे म्हणजे ह्यातला पहिला कॉलम दॅट विल बी रिप्लेस्ड बाय इज इक्वल टू टर्म्स. म्हणजे 54, 28 आणि हे 6 2 तसेच राहतील. ठीक आहे. म्हणजे मग काय होणार 54 दुणे 108 वजा 28 सक. 28चे पाडे वगैरे पाठ आहेत का मला माहीत नाही तुमचे, पण ते असले पाहिजेत. बरं समजा नसतील पाठ तर 28 सक हे कसं करायचं आपण. 28 म्हणजे 30 वजा 2. त्यामुळे 30 सक 180 करायचं वजा 2 सक 12 करा 168 ते येईल. बघा म्हणजे कुठल्याही पद्धतीने करा, असंच करा असं नाही, परंतु दिस इज अ बेटर वे. कॅल्क्युलेशनवर आपली कमांड पाहिजे, बिनचूक कॅल्क्युलेशन जमलीच पाहिजेत. सो दिस इज से डिटर्मिनंट 1. 108 वजा 168 म्हणजे वजा 60 हा दुसरा डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. आणि आता डी एन तुम्ही लिहिणार. डी एन म्हणजे काय होईल बघा. एनचा जो कॉलमचा कॉलम दुसरा जो कॉलम आहे ते एनचे कोइफिशियंट्स आहेत बघा 6 2. इट विल बी रिप्लेस्ड बाय 54 आणि 28. म्हणजे पहिला कॉलम तोच राहणार 4 3 आणि दुसरा होणार 54 28. मग काय होणार बघा 28 चौक 112 वजा 54 त्रिक. 54 त्रिक कसं करायचं 50 त्रिक अधिक 4 त्रिक. 50 त्रिक 150, 4 त्रिक 12 म्हणजेच 162. म्हणजे 112 वजा 162 हे झालं वजा 50. दिस इज थर्ड. मग आता फॉर्म्युला काय तुमचा एम म्हणजे डी एम अपॉन डी आणि एन इज डी एन अपॉन डी.
मग dm ची व्हॅल्यू किती आहे बघा, -60 भागिले हे -10 म्हणजे किती आलं, -10 म्हणजे हे 6 आले. आणि इथे dn म्हणजे -50 आहे भागिले d - 10 आहे म्हणजे हे 5 आलं. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं, m, n इज इक्वल टू 6,5. आणि व्हेरीफाय करा तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, व्हेरिफिकेशन जिथे जिथे शक्य आहे तिथे करायचं म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येतो. आता इथे काय होणार बघा, तुम्ही m ची व्हॅल्यू समजा 6 टाकली आणि n ची 5 टाकली तर 4m बघा, 4 × 6 प्लस 6 × 5 कारण n ची व्हॅल्यू मी 5 टाकणार. मग 4 × 24 आणि 6 × 5 = 30, 24 अधिक 30 म्हणजे ते 54 झाले. सो दिस इज व्हेरीफाईड. तसंच 3m, m 6 आहे तुमचा म्हणजे जिथे काय होणार, 3 × 6 प्लस 2 × 5 मग किती होणार बघा, 3 × 18 अधिक 2 × 5 = 10. सो इट इज 28. सो व्हेरीफाईड. प्रत्येक वेळी जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण व्हेरिफिकेशन करायचं म्हणजे आपणाला मार्क मिळणार की नाही याची आपणाला गॅरंटी असते. कळलं का तुम्हाला? हे अगदी सोपी पद्धत आहे. त्यामुळे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या ज्या काही अनेक पद्धती आपण शिकलात त्याच्यामध्ये आणखी एक भर पडली, क्रॅमर्स रूल. याच्या आधी आपण शिकलो एलिमिनेशन टेक्निक, त्याच्यानंतर आपण शिकलो सबस्टिट्यूशन टेक्निक, त्याच्यानंतर आपण शिकलो क्रॅमर्स रूल. आता त्यामुळे 3 वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला आता माहिती झाल्या. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असा पेपरात प्रॉब्लेम येणार, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, त्यावेळी यू कॅन यूज एनी टेक्निक. पण म्हटलं असेल बाय क्रॅमर्स रूल मग तेच वापरलं पाहिजे, बाय एलिमिनेशन टेक्निक मग तेच वापरलं पाहिजे, बाय सबस्टिट्यूशन मेथड व्हेनेवर दे प्रिसाइजली टेल यू विच मेथड टू बी यूज्ड मग तीच मेथड वापरली पाहिजे. अन्यथा दिस इज अ बेटर सिम्पल मेथड. ओके. सो सम मोर प्रॉब्लेम्स वी विल ट्राय टू सॉल्व. त्यातलाच आपण त्याच एक्झरसाइजमधला आपण चौथा प्रॉब्लेम करूया. बघा चौथा प्रॉब्लेम काय आहे, 6x - 4y, 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y is equal to -2. These are the equations. So variables are x and y. So first we will form the main determinant using the coefficients of these equations. म्हणजे पहिले कोइफिशियंट्स बघा, 6 आणि वजा आहे तिथे, 6 आणि -4 हा पहिला रो झाला. आणि दुसरा रो काय, 8 आणि -3, 8 आणि -3. मग 6 गुणिले -3 म्हणजे -18 वजा 8 गुणिले -4, 8 गुणिले -4 इथे गुणिले चिन्ह म्हणजेच काय झाले बघा, -18 आणि हे वजा वजा अधिक म्हणून ते अधिक 32 झाले, 8 चौक 32. मग म्हणजे 32 वजा 18 म्हणजे किती झालं, 14. हे आपलं पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. आता dx कसा तयार करतो आपण, एक्सचा जो कॉलम आहे, एक्सचा म्हणजे पहिला कॉलम, पहिलं व्हॅरिएबल एक्स आहे त्यामुळे पहिला जो कॉलम आहे इट डिनोट्स व्हॅरिएबल्स ऑफ एक्स. दुसरं व्हॅरिएबल वाय आहे म्हणून हा वायचा कॉलम. तर एक्सचा कॉलम आपण इज इक्वल टू टर्म्सने रिप्लेस करणार. इज इक्वल टू टर्म्स काय आहेत, -12 आणि -2. त्यामुळे इथे मी -12 -2 असं लिहिणार. दुसरा कॉलम हा तसाच राहील, -4 -3. आता हे सोडवा म्हणजे काय होईल, -12 गुणिले -3 म्हणजे 12 त्रिक 36 झालं, -2 गुणिले -4. आता 2 वजांचा गुणाकार अधिक असतो त्यामुळे बेचोक 8, 36 - 8 एवढंच होणार. ही वजा साईन त्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. मग 36 - 8 किती झाले, 28 झाले. त्यामुळे हे सेकंड आलं तुमचं. आणि आता dy तिसरा जो डिटर्मिनंट आहे तो कसा तयार करतो आपण, वायचा जो कॉलम आहे डी मधला -4 आणि -3 तो आपण इक्वल टू टर्म्सने रिप्लेस करणार. म्हणजेच पहिला कॉलम तसाच राहील 6 8 आणि दुसरा कॉलम आता काय होईल, -12 -2 म्हणजे हे एकूण काय होणार, 6 गुणिले -2 -12 वजा 8 आणि -12चा गुणाकार म्हणजेच -96. ओके. म्हणजे हे -12 अधिक 96 असं झालं.
म्हणजे 96 वजा 12 म्हणजे ते 84 झालं. दिस इज थर्ड. ओके, साधारणपणाने आपल्याला लक्षात येतं 14च्या पटीत मग साधारणपणाने असतात, असं प्रत्येक वेळी हा काही नियम नव्हे. पण काही ठोकताळे आपणाला प्रॉब्लेम सोडवता सोडवता कळतात, काही पॅटर्न्स लक्षात येतात, तर ते असं लक्षात यायला पाहिजे. ज्यात जो गणितामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे ना त्याला ते कळतं सर्व, असं माझा दावा आहे. त्यामुळे एक्सची फॉर्म्युला बघा dx अपॉन डी आणि वायचा फॉर्म्युला काय आहे dy अपॉन डी. मग dx किती आहे तुमचं बघा 28 भागिले 14. बघा 14च्या पटीत आहे 28 ही संख्या 2 आणि dy म्हणजे 84 आहे आणि d 14 आहे. 14 सक 84 म्हणजे तुम्हाला काय मिळालं बघा xy इज इक्वल टू यू कॅन राईट 26. व्हेरीफाय करा. x ची व्हॅल्यू 2 टाका, y ची व्हॅल्यू 6 टाका याच्यामध्ये. बघा 6x म्हणजे काय होईल 6 इंटू 2 मायनस 4 इंटू 6. मग किती होणार बघा 12 वजा 24 वजा 12. तसंच दुसरं इक्वेशन बघा 8x म्हणजेच 8 इंटू 2 कारण एक्सच्या ऐवजी आपण 2 टाकणार मायनस किती होणार 3 इंटू 6 म्हणजे 8 दुणे 16 वजा 18 3 सक 18 16 वजा 18 म्हणजे वजा 2. व्हेरीफाईड. सो युअर आन्सर इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व दीज इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स. ठीक आहे. आणखी एक लास्ट प्रॉब्लेम करूया सो दॅट वी कॅन गो टू न्यू पार्ट. आपण हा 6वा प्रॉब्लेम करूया. 6th प्रॉब्लेम काय आहे बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 आणि x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. मग इथे काय होईल बघा आपण हे सिम्प्लिफाय आधी नीट करून घेऊया. 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 मध्ये काय अडचण नाही आहे. हा जो 2 डिनॉमिनेटरला आहे म्हणजे हे कसं खरं कसं आहे x मायनस 1 अपॉन 2 इंटू वाय इज इक्वल टू 1 अपॉन 2. पण जनरली हा 2 असा डिनॉमिनेटरला नाही ठेवायचा. आपण थ्रू आउट 2 ने गुणून टाका त्याला. म्हणजे ह्याला पण 2 ने गुणा, इथे 2 ने गुणा, इथे 2 ने गुणा. समीकरणाच्या दोन्ही बाजूला एकच प्रक्रिया करतोय आपण मल्टिप्लाइंग बाय 2. त्यामुळे हे दुसरं इक्वेशन आपल्याला असं मिळेल 2x मायनस वाय कारण हा 2 कॅन्सल होईल 2 ने गुणल्यावर फक्त मायनस वाय उरेल इज इक्वल टू इथला पण हा 2 कॅन्सल होईल म्हणजे 1 उरेल. म्हणजे ही आता 2 इक्वेशन्स झाली. मग आता डी तयार करा. डी काय होणार 2 आणि 3 पहिला रो आणि इथे 2 आणि मायनस 1 हा दुसरा रो. त्यामुळे काय होईल -2 -6 म्हणजेच -8. नंतर dx मध्ये काय होणार एक्सचा जो कॉलम आहे तो वी विल रिप्लेस बाय इक्वल टू टर्म्स म्हणजे 2 आणि 1. सो 2 आणि 1 आणि इकडे होणार 3 आणि -1. मग हे किती होईल -2 -3. बघा 2 इंटू -1 -2 झालं -1 इंटू 3 बरोबर ना. म्हणजेच किती होणार -5. आणि dy काय होईल बघा dy विल बी हा जो 2 आहे यू विल बी कीपिंग ॲज इट इज आणि y चा जो कॉलम आहे 3 आणि -1 इट विल बी रिप्लेस्ड बाय 2 and 1. सो 2 and 1. त्यामुळे ह्याचं काय होणार बघा 2 इंटू 2 इंटू 1 सॉरी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस हे 2 इंटू 2 म्हणजे 4. सो इट इज -2. मग आता त्याच्यामुळे काय झालं एक्सचा फॉर्म्युला लिहा dx अपॉन डी. ओके. तसंच y इज इक्वल टू dy अपॉन डी. मग किमती टाका dx किती आहे तुमचा -5. चेक करा पुन्हा ते पहिला जो कॉलम आहे 2 2 दॅट विल बी रिप्लेस्ड बाय 2 1 आणि दुसरा आहे तसंच 3 -1 त्यामुळे -2 -3 बरोबर आहे. सो व्हॉट इज dx इज -5. व्हॉट इज d -8. त्यामुळे हे काय होणार 5/8 आणि dy व्हॉट इज dy -2 अपॉन d म्हणजे -8. त्यामुळे ते किती होणार -2 दोन्ही मायनस असल्यामुळे प्लस होणार 2/8 पण 2/8 म्हणजेच 1/4. म्हणजे आता तुमचं xy तुम्ही काय लिहिणार x, y इज इक्वल टू काय होईल
5/8 कॉमा 1/4. म्हणजे बघा आता ह्याच्यात टाका तुम्ही एक्स आणि वायच्या ऐवजी हे 5/8 आणि 1/4 टाकून व्हेरीफाय करा. बघा 2x + 3y हे 2 आहे. 2x + 3y = 2 आहे. मग बघा एक्सच्या ऐवजी 5/8 टाका, म्हणजेच 2 × 5/8 प्लस 3 × हे y 1/4, 3 × 1/4. मग किती होणार? 1/4 जे आहे ना ते तुम्ही 8 करून घ्या कॉमन डिनॉमिनेटर, किंवा हेच इथे 2 × 5/8 आहे ते इथे 4 होतील. म्हणजे हे 5/4 आणि हे 3/4. मग काय होणार? 5/4 + 3/4 म्हणजेच किती होणार? 8/4. 8/4 झालं ते. 8/4 म्हणजेच 2. सो सी दिस इज व्हेरीफाईड. तसंच दुसरं पण व्हेरीफाय होईल. सो दिस इज हाऊ we can solve the problems by using Cramer's rule. This is the simplest method. फक्त 3 डिटर्मिनंट्स चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करा म्हणजे हे प्रॉब्लेम सुटतात. ठीक आहे. तर वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जरा ग्रेडेड प्रॉब्लेम्स करणार आहोत. ती दिलेली असतील त्या फॉर्मॅटमध्येच ती सायमल्टेनियस इक्वेशन्स नसतील, पण वी विल कन्व्हर्ट देम इनटू सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसमध्ये मला ती कन्व्हर्ट करायची आहे. सो त्याला काय म्हणतो आपण? कन्व्हर्टिबल. ती इक्वेशन्स मला कन्व्हर्ट करायची आहेत सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये. ओके, तर त्या टाईपचे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आय होप यू एन्जॉयड दिस लेक्चर. थँक्यू.